आपली स्ट्रीम संपल्यानंतर स्ट्रीममध्ये बऱ्याच याच्यामध्ये फुटेजमध्ये नाही या मुली आल्या होत्या बॅक साईडला त्यांची प्रॅक्टिस करत होत्या आणि नंतर माझा फोन घेऊन गेल्या आणि बसले फोटो काढत. यांनी समोसाचा मर्डर करून टाकला. खा सर ते पूर्ण आता सध्या दोघी झालेत. टोटल आपले किती जण आहे रे? 12 जण आहेत. हां 12 मुली 4 मुलं. हां आणि सगळे ते आल्यानंतर आपलं बंटीसारखं एक कॅरेक्टर त्याच्यामध्ये पण आहे. बंटीसारखं एक कॅरेक्टर त्याच्यामध्ये पण आहे. ते जर आलं तर मी त्याची पण ओळख करून देतो. मला कारण काय त्याचं नाव काय? जाधव. तिला काहीतरी नाव ठेवावं लागेल. बर्गर. बर्गर. यांच्याकडे पाहून कुणी यांना योगा टीचर बोलवलं का? तर ग्रुप मेंबर पैकी एका मुलीचा बर्थडे केसातून टाकते. हा मेकअप चालू आहे देवीचा. 1 मिनिट थांब. अरे ते फार मोठं छोटं आहे. अरे छोट्या बाळांचं आहे. ती छोटी का? अरे ते मोठं हल्ला छान दिसते. वा बर्थडे गर्ल दुसरी का? सरांचं काय चाललंय? हे काय गुफा का हे करते काय आता? हे ग्रुप फक्त प्रॅक्टिससाठी इथं क्लासवर आला होता पण कोणत्या अँगल नाही प्रॅक्टिससाठी आलेले वाटतच नाही मला. काय खरं आहे यांचं? हा आदिशक्ती ग्रुप. आणि सर यांच्याकडून मेधाची अपेक्षा करतात. हा व्हिडिओ मी सरांना दाखवला. मेधा कपची अपेक्षा करते सर यांच्याकडून. अवश्य ही कुछ अनर्थ होने वाला है. डान्स प्रॅक्टिससाठी मुलांना स्टुडिओला बोलवलं होतं. प्रॅक्टिस झाली आणि बसलेत निवांत हवा खात. फायनली सगळं आवरून मुलांची ड्रेपरी मुलांची प्रॅक्टिस तुम्ही बघितली मागच्या पार्टमध्ये. माझ्या पार्टमध्ये बघितलं तुम्ही की मुलांची प्रॅक्टिस वगैरे केली इथं सगळं. आणि त्याच्यानंतर आम्ही ड्रेपरीसाठी गेलो. बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर प्रॅक्टिस झाली. त्याच्यानंतर ड्रेपरीसाठी गेलो. ड्रेपरी क्लिअर केली आणि आता मस्त फ्रेश होऊन आपण चाललोय लाईव्ह कॉन्सर्टला अमन मलिकच्या. अरमान मलिक नाही, अमल मलिक. ठीक आहे, तर भेटूया डायरेक्ट अमृतवाहिनीवर. आता लाईव्ह कॉन्सर्टमध्ये विषय काय होईल माहिती का? मला कॉपीराईट येण्याचे जास्त चान्सेस वाटत आहे. मग बघूया, जर कॉपीराईट आलं तर काढता येईल थोडंफार. तेवढा एरिया थोडा म्यूट करता येईल किंवा दुसरं गाणं टाकता येईल. पण मग मे बी कॉपीराईट यायचे जास्त चान्सेस आहे. ठीक आहे, तर जाऊया पुढं, भेटूया सगळ्यांना.
आणि आता आपल्या सर्वांच्या मध्ये आहे बॉलिवूडचा स्टार गायक आणि संगीतकार अमल मलिक, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय. आता मागच्या बाजूला स्टॉलवर आहे, गर्दी आहे पुढे येण्याची. अमल मलिक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गायक ज्याचा सन्मान सत्कार होतो आहे. तर अशा प्रकारे आपला जो लाईव्ह कॉन्सर्ट होता तो आवरलाय आणि बऱ्यापैकी मध्ये फुटेज काढल्या, कारण कॉपीराईट याचे चान्सेस होते. आणि मी लाईव्ह येणार होतो, तर आपले जे योगा सर आहेत ना त्यांनी लाईव्ह केलं होतं, पण त्यांच्या लाईव्हला डायरेक्ट वॉर्निंग आली त्याची. सो ते काय चॅनल डिलीट करायची वॉर्निंग होती डायरेक्ट, त्याच्यामुळे आम्ही पटकन लाईव्ह नाही, मी लाईव्ह केलं नाही. आणि लाईव्ह कॉन्सर्ट आपला कंप्लीट झाला आहे. आणि मलिक बरोबर फोटो काढण्यासाठी पब्लिक ना वर खाली उरायली. आता बघूया किती पब्लिक फोटो काढते, आपल्याला फोटो भेटतो की नाही हे अवघड आहे. माझा कसा गेला, ठीक आहे. फायनली अमल मलिक चाललेत. मॅडम सर एक फोटो घ्या, पटकन सेल्फी घ्या. मॅम एक फोटो. फायनली अमल मलिक आपल्याला ना सेल्फी दर्शे एक ही गाड़ी है क्या? भाई 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 एक सेकंड हटो ना. अरे हटो ना यार. भाई उधर से भैया एक मैं मोर्चा भाई के साथ आ जाऊंगा. भाई सर जय सर. चला फायनली मलिक सर तर चाललेत आणि मॅमही चाललेत. हां चल. मेरे को डिस्टर्ब नहीं. चलो मॅम ने भाई भाई के वो बहुत है. अशा पद्धतीनं आजचा लाईव्ह कॉन्सर्ट संपला आणि अमल सरांना आपण जाताना बघितलं, त्या मॅमलाही बघितलं, जाताना टाटा बाय बाय केलं. एवढंच फक्त, बाकी आपल्याला फोटो वगैरे काही भेटले नाही आहे. सो आपण थंबनेलसाठी बघू काहीतरी डोकं लावू. आणि मी एक काम करतो, घरी जाऊन ब्लॉग एंड करू का इथंच करायचं आणि इथंच करूया. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला येतो.